वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी रेखाताई मंजुळकर यांचा ठाम लढा सुरू आहे। वडार समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। समाजाच्या अस्तित्वासाठी आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी या लढ्यात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत गप्प बसणार नाही आणि अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथे उपोषण करण्यात येणार असून संपूर्ण समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्यासोबत जोडलेल्या आहेत रेखाताई मंजुळकर या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत आणि रेखाताई मंजुळकर यांनी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तर थेट आपण संवाद साधणार आहोत। तर रेखाताई मंजुळकरांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहोत। तर ताई नमस्ते। नमस्ते। जय शिवराय, जय संविधान, जय हिंद। माझं नाव रेखाताई मंजुळकर। मी आज इथं आली आहे विभाग आयुक्त कार्यालय निवेदन घेऊन आलेली आहे। नेमकी तुमचा निवेदनाचा काय मुद्दा आहे की तुम्ही या ठिकाणी आलात? या ठिकाणी माझा एक मुद्दा आहे। मी या ठिकाणी आली आहे वडार विकास महामंडळ ही आमच्यासाठी नाही आहे। म्हणजे तुम्हाला म्हणायचं एक आहे की सगळ्या विभागाला सगळ्यांसाठी महामंडळ देण्यात आलेले आहे, पण वडार समाजाला या ठिकाणी महामंडळ देण्यात आलेलं नाही। तर तुम्ही स्वतंत्र वडार समाजासाठी वडार विकास महामंडळाची स्थापना सरकारकडून करण्यात यावी या मागणीसाठी तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलात का? किती तारखेला आपण या ठिकाणी उपोषणाचा इशारा या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे? येत्या 10 तारखेला। आणि ताई एक म्हणायचं एक आहे की येत्या 10 तारखेला तुम्ही वडार विकास महामंडळ स्थापन व्हावा यासाठी उपोषण करणार आहात। तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या समाजाकडून पाठिंबा मिळणार का? तर तुम्ही समाजाला काय आव्हान कराल एकंदरीत? समाजाला हेच आव्हान करणार आहे, सगळ्यांसाठी सगळ्यांचे विकास मंडळ आहे, आपल्यासाठी नाही। या तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि सरकारला विचारा आमच्यासाठी का नाही। म्हणजे एकंदरीमध्ये तुम्ही समाजाला एक प्रकारचं आव्हान करत आहेत की सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय संविधानिक मार्गाने तुम्ही लढाई लढणार आहात अशा एक प्रकारचं इशारा तुमच्याकडून या ठिकाणी देण्यात येतोय। आणि ताई आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 36 जिल्हे आहे, तर तुम्ही 36 जिल्ह्यांतून आंदोलन उभं करणार आहात का फक्त नाशिक जिल्ह्यातून? समाज आहे, जिथे जिथं राहणार आहे तिथून करणारच आहे। जिथं माझा समाज आहे तिथं होणारच आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी एक प्रकारचा सरकारला इशारा देण्यात येतोय। आता बघू शकतो आपल्यासोबत जुडलेल्या आहेत रेखाताई मंजुळकर या आपल्यासोबत जुडलेल्या आहेत आणि यांनी या ठिकाणची माहिती यांनी सविस्तर माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे की वडार विकास महामंडळासाठी ही रणरागिणी रिंगणात उतरत आहे। तरी संपूर्ण समाजाला आव्हान करत आहे की सगळ्या समाजाने रेखाताई मंजुळकर यांना साथ देण्यात यावी। जय वडार, जय बजरंग।